तू हवाय मी गुरुजींकडे बघतो. खाली आत्या मला एक गोष्ट सांग, तुमचा शुभूवर विश्वास आहे ना? वय अगं नक्की तो थोड्या वेळात येईल इथं? स्वीटे खरंच येईल त्यो. आणि तुम्ही त्याला समजवल्यावर तो माझ्याशी लग्न करायला पण तयार होईल ना? स्वीटे, शुभ माझा विश्वास आहे, माझ्या शब्दाबाहेर नाही जायचं तो. सानिकाची परिस्थिती कळल्यावर तो नक्कीच नाही म्हणणार नाही. त्यांनी मला वचन दिलंय ग, आणि माझं पोरगं वचन पाळतंय. त्याला तुमचं वचन पाळावंच लागेल, कारण रुद्र सर, मी आणि विक्रम साहेबांनी प्लॅनच तसा बनवलाय. शुभूला परत यावंच लागेल. आज शुभू कायमचं माझं होऊन जाईल. मग मी आयुष्यभर त्याचं जगणं मुश्किल करून टाकणार, माझ्या अपमानाचा बदला घेणार. सानिका, अगं कसली भारी दिसायला लागलीस. एक नंबर, नजरच लागेल बघ तुला. आणि काय ग, माझी भाऊजाई बनायला तयारच नव? आणि बघ, आता मला वहिनी बोलायची सवय लाव काय, मी तुझी वहिनी होणार आहे. तुमचा पोरगा शुभू तिथं श्रावणीच्या लग्नात गेला होता. काय? तिथं त्यांनी काही चुकीचं केलं नाही ना? आता मला इथं थांबून कळणार आहे का काय चुकीचं केलं ते त्यानं? फोन करून बघतो. फोन दे इंद्रनील. अरे दे की. आता अलकनंद मॅडमांचा पण नंबर पाठ नाहीये. कसं करू कळणारच नाही. तुमच्या मुलाचं नाव शुभंकर आहे ना? होय. हो, त्याला पोलिसांनी पकडून नेलंय. अहो, सोशल मीडियावर व्हिडिओ आलाय, हा बघा. शिक्षण मंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये बाधा आणण्यासाठी शुभंकर यांना अटक करण्यात आलेली आहे. शुभंकर तोच जो पहिला विश्वंभर राजे शिर्के यांचा असिस्टंट होता. नेमकं त्याने असं का केलं आणि अजून पुढे काय काय पाहायला मिळणार आहे हे थोड्या वेळातच कळेल. वा 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 वा, बघितलं बघितलं का काय केलंय ते शुभूनं? तिथं श्रावणीचं लग्न मोडायला गेला होता तो. अगं नाही ग स्वीटे, माझा पोरगा असं चुकीचं वागणार नाही. मला वचन देऊन गेलाय तो. तो असं काय बी करणार नाही. अहो कसलं वचन हो, कसलं वचन? पोरगाई का नाही फसवणूक करायला लागलाय हे दिसायला नव. पोलीस अटक करून घेऊन गेलेत त्याला. नाही तपास झालं, इंद्रनील आणि सानिकाचं लग्न होणार नाही. स्वीटी असं नको करू. मी तुझ्या पुढे भीक मागतो, पण तू जाऊ नकोस. मी काय बी करून शुभू आणि तुझं लगीन लावून देईन. नाही, मला काही ऐकायचंच नाहीये तुमचं. माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. तर शुभून तिथं काय केलं ते पण कळणं झालंय. माझं ठरलंय. स्वीटी नको ग, मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जातो. तिथे काय झालंय बघतो. मला थोडा वेळ दे ना. आम्ही पोलीस चौकीत जातो आणि काही बी करून शुभूला सोडवून आणतो. चल कारभार. मोक्षा, हा मोक्षा थांब. काय झालं मामी? मोक्षा, तू जे करायला निघालीस त्याचा नीट विचार केलायस का? अगं त्याचे काय परिणाम होतील, घरात किती मोठं वादळ येऊ शकतं याची कल्पना आहे ना तुला? हो मामी, मी सगळा नीट विचार करूनच हा निर्णय घेतलाय. तू नको काळजी करूस.
पण तू कोणाला काही सांगू नकोस. ठीक आहे, मी कोणाला काही सांगणार नाही, पण भैयासाहेबांना कळलं तर काय होईल माहिती आहे ना तुला. कळू दे मामाला कळायचं तर, पण माझा शुभूवर एवढा विश्वास आहे ना की तो जे बोलतोय ते सत्य याची खात्री आहे मला. नाहीतर तो एवढं धाडस करणारच नाही ग, आणि म्हणूनच मी त्याचा जामीन करणार आहे. पण मामी, त्याचा जामीन होईपर्यंत घरात कोणाला काही कळता कामा नये. येते मी. ठीक. अपर्णा, मोक्षा कुठे गेली? मोक्षा तो कार्तिक आलाय ना, त्याला घ्यायला एअरपोर्टला गेली आहे. कार्तिकाला? मला कसं काही बोलली नाही त्याबद्दल ती? घाईत होती, सांगायला विसरली असेल. बरं ठीक आहे. मला सांग, श्रावणी कशी आहे? हां, बरी आहे. ती किती बरी आहे हे मला चांगलंच माहिती आहे. बाबा बाबा करत होती ना, बापाच्या पायावर धोंडा मारलाच की नाही? विश्वासाला तडा गेलाय विश्वभरच्या. शेवटी तिच्या शुभूनी तेच केलं जे त्याला करायचं होतं, नाही का?